नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची आपण सिरीज सुरू केलो आहोत. तर ही सिरीज आहे 22 नंबरची. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. तर या ॲपवरती आपण विविध परीक्षांचे टेस्ट सिरीज देत असतो आणि अगदी माफक दरात. तर तुम्ही हे ॲप एकदा डाउनलोड करून बघा. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर चला प्रश्न बघू आपण. प्रश्न बघा, पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा असलेला एक पुरुष. आता ह्याच्यासाठी आपल्याला दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. उत्तर दिशा, हे पूर्व दिशा, हे पश्चिम दिशा आणि हे दक्षिण. आणि काय म्हटलं आहे तर घड्याळाच्या दिशेने 90 अंशात वळतो. घड्याळाचा काटा हे घडी आहे, इथं 12, इथं येते 3, इकडं 9 आणि हे खाली 6. तर घडी 90 अंशात वळतो. आता बघा, इथं त्याचं तोंड कुठं आहे तर पश्चिम दिशेकडे तोंड आहे. हे पश्चिम दिशा. त्याने इकडं तोंड करून थांबला आहे. तर त्यानं किती 90 अंश वळतो. म्हणजे त्याचं 90 अंश किती होईल, त्याचं तोंड होईल उत्तरेकडे. हे 90 अंश. परत काय म्हटलं आहे, वळतो आणि मग घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270 अंशात वळतो. आता तिथं त्याचं तोंड कुठं होतं, उत्तर दिशेला. पुढे काय म्हटलं, विरुद्ध दिशेने, म्हणजे विरुद्ध दिशा इकडं येईल आणि घड्याळाच्या दिशेने इकडं. तर विरुद्ध दिशा किती वळेल त्यानं, इथं आला 90 अंश झालं, म्हणजे पश्चिमेकडे तोंड. परत इकडं तोंड करून वळला, इकडं दक्षिणेकडे तोंड आलं, इथं किती 180 अंशात वळला आणि परत 270 अंशात वळणार आहे तो. म्हणजे त्याचं तोंड किती कुठं असेल, आता पूर्व दिशेला असेल. किती अंशात वळला तो, 270 अंशात विरुद्ध दिशेने. आणि मग घड्याळाच्या दिशेने 180 अंशात वळतो. आता त्याचं तोंड पूर्व दिशेला आहे. परत घड्याळाच्या दिशेने किती 180 अंश, इथं 90 आणि इथं 180 अंश. म्हणजे त्याचं तोंड कुठं असेल तर परत पश्चिम दिशेलाच असेल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर पश्चिम हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, पुढील मालिकेत दिलेल्या पर्यायामधून प्रश्नचिन्ह बदलू शकणारी संज्ञा निवडा. तर ह्याच्यासाठी आपल्याला A, B, C, D असे ABCD लिहून M पर्यंत लिहा. परत N कंटिन्यू, M हा 13 नंबरला, N 14 नंबरला, असे क्रमांक द्या 1, 2, 3, 4. आणि Z हा याच्या खालीच येईल, ते 26 क्रमांकावर आहे. तर बघा आता काय म्हटलं, L, M 5, पुढे आहे O, P 7. आता बघा, L किती नंबरला आहे, 12 नंबरला. जर तुम्ही याच्यामध्ये 3 ॲड केलं, 12 3 किती तर 15. 15 नंबरला आहे O. परत 15 3 18. 18 नंबरला R. 18 3 21. 21 नंबरला U येते. U हा 21 नंबर. 21 आणि 3 24. तर काय येते, X येते. X नंबरला हा 24 नंबरला X आहे. तर इथं बघा परत 3 M हा 13 नंबरला. तर 13 आणि 3 16. 16 नंबरला आहे P. तर 16 आणि 3 येते तर 19. 19 नंबरला आहे S आणि परत V हा 22 नंबरला. आणि परत 22 मध्ये जर 3 मिसळलो तर किती होतात, 25. म्हणजे 25 नंबरला आहे Y. तर परत इथं बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13. म्हणजे आपलं उत्तर काय येते तर XY 13 हे आपलं उत्तर येते. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, अ हा ब चा एकुलता एक मुलगा आहे. आणि हे ब. तर अ हा कुणाचा मुलगा आहे तर ब चा मुलगा आहे. कसा आहे तर एकुलता एकच आहे. पुढे आहे तर क आणि ड हे अ चे आजी आजोबा आहेत. अ चे आजी आजोबा कोण आहेत, क आणि ड
हे आजी आजोबा आहेत. पुढे आजोबा असतील आणि ड ही ब ची आई असेल तर ड कुणाची आई आहे तर ही ब ची आई आहे, म्हणजे ही स्त्री आहे आणि क हा पुरुष आहे. तर क चा अशी काय नाते? तर ही ड म्हणजे आजी आणि क हे आजोबा, म्हणजे काय नातं असेल तर आजोबाचे नातं असेल. क हे अचे कोण आहेत तर आजोबा आहेत. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, ज्याप्रमाणे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी, चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी आणि सहावी संख्या पाचव्या संख्येशी संबंधित आहे, त्याचप्रकारे सातव्या संख्येशी संबंधित असणारा पर्याय निवडा. तर बघा आता 56, 8, 8 सत्ती 56, तर 84, 12, 12 सत्ती 84, परत 6 सत्त 42, आता 2 सत्त 14, म्हणजे इथं कोणची संख्या येईल तर 2 ही संख्या येईल, म्हणजे ह्या संख्येनं 7ला गुणलं तर इथला संख्या घेतलेली आहे. इथं सांगितलं पण आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे, म्हणजे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी, म्हणजे आपण ह्याचा फोड करू शकत नाही, म्हणजे उत्तर काय आपलं तर 2 हे आपलं उत्तर येते. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, विशिष्ट सांकेतिक भाषेत MARINE ला काय सांगितलं आहे 100, तर नॉर्मलला 126 कोड केले जाते, तर त्याच भाषेत REALM ला काय कोड केलं जाईल. तर बघा आता इथं M किती नंबरला आहे 13 नंबरला, A आहे 1 नंबरला, R आहे 18 नंबरला, I आहे 9 नंबरला, N 14 नंबरला आणि E आहे 5 नंबरला. तर यांची बेरीज येते 60, पण इथं काय सांगितलं आहे 100. जर आपण याला आता 2 गुणिले केले 6 दुनी 12 म्हणजे 120 आणि याच्यातून 20 मायनस केलं तर किती आलं 100. तर ह्याचं पण तसंच येते, तुम्ही ABCD असं लिहा. M हा 13 नंबरला, N 14 नंबरला, कंटिन्यू करा. Z हा 26 नंबरला, असे क्रमांक द्या म्हणजे ह्याचे क्रमांक तुम्हाला लक्षात येतील. तर तसंच बघा आता R आहे 18 नंबरला, E 5 नंबरला, A 1 नंबरला, L 12 नंबरला आणि M आहे 13 नंबरला. यांची बेरीज येते 49 गुणुले 2 92, 18ला 8 हातचाला 1, 4 दुनी 8 आणि 1 9 वजा 20 किती येते 78, म्हणजे उत्तर काय आपलं 78 हे आपलं उत्तर आलं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, N ही M ची पत्नी, N ही M ची पत्नी आहे. कोण ही स्त्री आहे हा पुरुष. पुढे आहे जी A चा एकुलता एक जावाई आहे. A चा एकुलता एक जावाई आहे. हे A कोण आहे A चा जावाई M आहे. M हा जावाई आणि हे पत्नी. पुढे काय म्हटलं आहे, ज्याचा पती B आहे. आता B कुणाचा पती आहे, तर पती नाही तर हे पिता आहे. पिता कोण आहे B M चा पिता आहे, हे पिता म्हणजेच वडील. A चा N शी कसा संबंध आहे, तर हे जावाई आहे आणि हे तर कोण असेल मग ही मुलगी, म्हणजेच काय आई. N ची आई कोण आहे तर हे N ची आई A आहे, म्हणजे आईचं नातं आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, दिलेल्या अक्षरसमूह जोडीत पहिला अक्षरसमूह हा दुसऱ्या अक्षरसमूहाशी एका विशिष्ट तर्कांचे अनुसरण करून संबंधित आहे. तर दिलेल्या जोड्यांचा अभ्यास
काळजीपूर्वक करा आणि दिलेल्या पर्यायातून सारखाच तर्कांचे अनुसरण करणारी जोडी निवडा. परत इथं पण तुम्हाला ABCDची गरज आहे. तर A O E F U J. तर दुसरा संबंध काय R K T आणि W Q Y. आता बघा A किती नंबरला आहे 1 नंबरला आणि F आहे 6 नंबरला. जर ह्याच्यात 5 ॲड केलो 5 आणि 1 6. तर O आहे 15 नंबरला आणि U आहे 21 नंबरला. तर ह्याच्यामध्ये जर आपण 6 ॲड केलो 15 आणि 6 21. तर E 5 नंबरला आणि J आहे 10 नंबरला. परत ह्याच्यामध्ये किती ॲड केले 5 म्हणजे 5 आणि 5 10. तर ह्याचा पण असाच संबंध आहे. तर आपल्याला अशा संबंध असणारा पर्याय निवडायचा आहे. तर आपण घेऊ Q E I V K N. बघा आता Q आहे 17 नंबरला. जर ह्याच्यात ॲड केलो आपण 5 17 आणि 5 22. 22 नंबरला येते V. E आहे 5 नंबरला. तर 5 आणि 6 11. 11 नंबरला येते K. तर I आहे 9 नंबरला. 9 5 येते 14. 14 नंबरला आहे N. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर Q E I V K N हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा $E म्हणजेच D ही Eची मुलगी आहे. D@E म्हणजेच D ही Eची आई आहे. D+E म्हणजेच D हा Eचा पिता आहे. D*E म्हणजेच D हा Eचा पती आहे. तर हे समीकरण जर आपण सोडवलं तर P झेडशी कसा संबंधित आहे ते आपल्याला विचारलं आहे. तर बघा आता पहिलं P*T. आता ही स्टार P आणि T. इथं काय P हा Tचा पती आहे. P हा Tचा पती म्हणजे हा कोण पुरुष आहे ही स्त्री पती. पुढे काय आहे $X. $X. T ही Xची मुलगी आहे. Xची मुलगी कोण आहे T मुलगी. पुढे X+Z. X हा झेडचा पिता आहे. X हा झेडचा हा पुरुष पिता आहे. तर काय P आणि झेडचे नाते विचारले आहे. तर बघा हे T आणि झेड कोण आहे तर Xचे मुलं आहेत. ही मुलगी आहे आणि हा मुलगा असेल किंवा मुलगी असेल. पण आपल्याला काय विचारलं आहे तर P झेडशी कसा संबंधित आहे तर बहिणीचा नवरा. बघा ना हे दोघं बहीण भाऊ असतील किंवा हा बहीण असेल. पण हा ही कोण आहे टीचा नवरा कोण आहे P म्हणजे हा पुरुष म्हणजे कोण आहे बहिणीचा नवरा हे P आहे. म्हणजे उत्तर काय आपलं 1 हे उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत. तर 1/4. पण आता तर आपण हे चिन्ह बदलू. आता इथं गुणाकाराच्या ठिकाणी वजाबाकीच्या ठिकाणी काय घेऊ गुणाकार घेऊ आपण. तर बघा आता काय भागिले 1/16. आता इथं वजाबाकी आहे म्हणजे गुणाकार घ्यावा लागेल. 5 अधिक 45 परत गुणाकाराला म्हणजे इथं वजाबाकी 25 हे बरोबर 40. आता इथं जर आपण हे समीकरण उलट केलं व्यस्त तर काय येते इथं 1/4 गुणुले 16 भागाकारातले 16 गुणाकारात गेले आणि हे चिन्ह भागाकाराचं गुणाकार झालं. 4 × 4 4 × 16. परत ह्या दोघांचा गुणाकार 5 × 20 अधिक 45 वजा 25 बरोबर 40. ह्या दोघांची
बेरीज. 5ला 5, 4 आणि 2 6, 65 वजा 25 बरोबर 40. 5मधून 5 गेले 0, 6तनं 2 गेले 40. म्हणजे हे समीकरण हे चिन्ह बदलल्यानंतर बरोबर आलं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर हे आपलं उत्तर असेल. तर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी जसा संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, दुसरा पहिल्याशी संबंधित आहे. तर दुसरा काय आहे बघा, यल अगोदर लिहून घेऊ. MEMBRANE, LDLAQZMD, एकाखाली एक लिहिलो आपण. तर बघा, दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे. M म्हणजे अधिक 1, DE अधिक 1, LM अधिक 1, AB, QR, ZA, MN, DE. म्हणजेच एक अधिक करत गेलेला आहे. आता इथं म्हणजे आपण मायनस जर केलं तर भेटेल. P मधून 1 गेला, 16तनं 1 गेला 15, म्हणजे इथं काय येईल O. आता आरच्या अगोदर काय आहे तर Q, पुढे आयच्या अगोदर काय येते H, व्हीच्या अगोदर काय येते U, HU. पुढे आहे आयच्या अगोदर परत H, परत Lच्या अगोदर K, परत ईच्या अगोदर D आणि Gच्या अगोदर F आणि ईच्या अगोदर परत D. आपण ह्या 2 याच्यापर्यंत जरी केलं असतं तरी आपल्याला उत्तर भेटलं असतं, कारण की O आणि Q हे फक्त ह्या ऑप्शनमध्येच आहे. म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये टाईम गेला नसता जर आपण हे 2 उत्तर आपल्याला करेक्ट भेटले असते. तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पूर्ण केले. तर उत्तर काय येते आपलं, तर हे 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, छायाचित्राकडे पाहून मारिया म्हणाली. हे चित्र आणि हे कोण आहे मारिया. ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर हे फोटो चित्र आहे. तर चित्रात बोट करत काय म्हणाली आहे मारिया, तर माझ्या आईच्या आईची मुलगी आहे. ही आईची आई आणि ही तिची आई आणि हे त्यांची चित्रातील मुलगी, एकुलती एक मुलगी आहे. तर फोटोमध्ये मारिया ही दर्शवलेल्या व्यक्तीशी कसे संबंधित आहे. आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजेच कोण मारियाची ही कोण राहील तर आईच राहील. चित्रातील व्यक्ती एकुलती एक मुलगी आहे आईच्या आईची, म्हणजेच की आजीची एकुलती एक मुलगी तिची आईच राहणार. म्हणजे ते नातं काय असेल फोटोतील व्यक्तीचं, तर ह्या व्यक्तीचं ह्याच्याशी काय असेल तर मुलगी हे नातं असेल. तर अशा प्रकारे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केला आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.